तर लाडक्या बहिणींनो, ज्या सर्व लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आलेला आहे. आता तुम्हाला ₹1500 हप्ता हा मिळाला नसेल, सोबत ई-के-वाय-सी तुमची झाली नसेल, ई-के-वाय-सी करण्याच्या वेळेस तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, जसं की ओ-टी-पी न येणे आणि आता हा ₹1500 जो हप्ता आहे, तो मिळाला नाही, तर तो पुन्हा कसा चालू करायचा आहे आणि कोणत्या कारणामुळे तुमचा हा जो हप्ता आहे, तो थांबलेला आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगून देतो, की तुमचा जो ₹1500 हप्ता आहे, तो 100% तुम्हाला मिळणार आहे. हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याबाबत सर्वप्रथम तुम्हाला जी अपडेट आलेली आहे, ती तुम्हाला बघायची आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर लाडक्या बहिणींनो, तो बघू शकता तुम्ही ₹1500 हप्ता बंद झाला आहे, हे कसं कळायचं आहे आणि याच्या मागचे कारण काय आहेत? आता सर्वांच्या मनातील प्रश्न आणि जे कारण आहेत, इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे. जसं की मागील महिन्यामध्ये पैसे आले, पण सध्याच्या महिन्यामध्ये पैसेच आले नाही. भरपूर जणांसोबत ही परिस्थिती घडलेली आहे. सोबत इतर लाडक्या बहिणींना पैसे आले, पण तुमच्या खात्यात तर काही ₹1 पण आला नाही. डी स्टेटस रिजेक्ट, पेंडिंग, इनॅक्टिव्ह दिसते आणि बँकेत जर विचारलं, तर तुमचे जे डी क्रेडिट आहे नाही असं सांगत आहे. आणि जर तुम्ही सी किंवा सायबर कॅफे, ग्रामसेवक, अंगणवाडीच्या ताई यांच्याकडे जर गेलं, तर तुम्हाला ई-के-वाय-सी अपूर्ण सांगितलं जातं. आता हप्ता न येण्याचं प्रमुख कारण काय आहे? तर आधार के-वाय-सी पूर्ण नसणे, जसं की आधारला बँक अकाउंट लिंक नसणे, ई-के-वाय-सी अपूर्ण असणे, बँक खाते डीबीटीसाठी जे स्टेटस आहे ते ॲक्टिव्ह नाही, जसं की आधार सीडिंग, बँक खाते डॉर्मेट किंवा बंद अवस्थेत दिसणे, उत्पन्नाची जी मर्यादा आहे ती ओलांडलेली असणे, कुटुंबाचे जे उत्पन्न असतं ते चुकीचं अपडेट जर झालेलं असेल, तर याच्यामध्ये तुम्ही जो ₹1500 लाभ आहे तो घेऊ शकत नाही. दस्तऐवजमध्ये चूक, जसं की नावामध्ये काही बदल, बँकेच्या पासबुकमध्ये, आधार कार्डमध्ये किंवा अर्जामध्ये काही जर वेगळं नाव असेल, थोडंफार मागं-पुढे किंवा स्पेलिंग मिस्टेक असेल, इथं पण तुमचा अर्ज बाद होणार आहे. जन्मतारीख, पत्ता मिसमॅच असणे, अर्ज व्हेरिफिकेशनमध्ये अडकलेला असणे, जसं की ग्रामपंचायत, महानगरपालिकेची मंजुरी बाकी असेल, होल्डवरती, त्याच्यामुळे तुमचा अर्ज राहू शकतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे ₹1500 तुमचे आले नाहीत, असं या माहितीनुसार आपल्याला समजलेलं आहे. आता इथे बघू शकता, जो ₹1500 हप्ता आहे तो पुन्हा चालू करण्यासाठी काय काय करावं लागणार आहे. स्टेप 1 मध्ये काय दिलं आहे, तर तुम्हाला जवळच्या सी केंद्रामध्ये जायचं आहे आणि तुमची जी ई-के-वाय-सी ती चेक करायची आहे, होल्डवरती आहे की अपूर्ण आहे ही चेक करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तो सोबत घेऊन जायचा आहे, त्याच्यामुळे ते स्टेटस तुम्हाला कळणार आहे. दुसरी स्टेपमध्ये तुम्हाला बँक खातं डीबीटीचे ऍक्टिव्ह आहे का चेक करायचं आहे. तर बँकेत जाऊन काय विचारायचं आहे, तर त्यांना विचारायचं आहे माझा डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह आहे का. जर तुमचा डीबीटी स्टेटस इनॅक्टिव्ह असेल, तर तुम्हाला डीबीटी फॉर्म भरून द्यायचा आहे, बँकेमध्ये तो मिळत असतो. आता तिसऱ्या स्टेपमध्ये अर्जाचं जे स्टेटस आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे. तुम्ही जवळच्या सी केंद्रामध्ये, ग्रामसेवक किंवा अंगणवाडीमध्ये जाऊन ते स्टेटस पेंडिंग आहे, अप्रूव्हल आहे, रिजेक्ट आहे हे चेक करू शकता आणि स्वतः त्या वेबसाईटवरती जाऊन, वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघायला भेटेल. तिथे जाऊन तुम्ही तुमचा जो अर्ज पहिला कोणत्या नंबरनं केला होता, तो नंबर टाकून, पासवर्ड टाकून, लॉग इन करून ते स्टेटस आहे ते चेक करू शकता. त्याच्यानंतर चौथ्या स्टेपमध्ये काय आहे, तर जर सगळं बरोबर असेल आणि तरी पैसे जर येत नसेल, तर लेखी अर्ज करायचा आहे. लाभार्थी यादीत नाव आहे का ते तुम्हाला तपासायचं आहे. आता हा अर्ज तुम्हाला ग्रामपंचायत, महानगरपालिकामध्ये जर संपर्क करायचा आहे पहिले, जर अर्ज चालू असतील तरच तुम्हाला हा अर्ज करावा लागतो. आता पैसे पुन्हा कधी सुरू होतील? आता सगळ्या जर चुका तुमच्या दुरुस्त झाल्या, त्याच्यानंतर सगळे जे एकत्रित हप्ते आहे डीबीटी मार्फत 15 ते 30 दिवसामध्ये हे तुमच्या अकाउंटवर येत असतात. तर लाडक्या बहिणींनो, ही काही महत्त्वाची अपडेट होती. तुम्ही जर काही चुका केल्या असतील तर त्या दुरुस्त करा. त्याच्यानंतर तुम्हाला यावरती सोल्युशन मिळू शकतं. तर अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा.